आपणही मराठी, आपणही स्वराज्याचे शिलेदार, आपण पण सेवक आहोत आपण, हं? पण फरक त्यांच्यात आणि आपल्यात काय आहे बघा. ज्या वेळा आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती तेव्हा रायगड किल्ला अस्तित्वात नव्हता. तो फक्त भोरप्याचा डोंगर म्हणून ओळखला जायचा. तणस, राशिवटा, भोरप्याचा डोंगर या नावाने तो ओळखला जायचा. राजे जेव्हा राजगडला होते तेव्हा समोर बसल्या बसल्या समोर लक्ष गेलं पठाराकडे आणि हिरोजी इंदुलकरांना बोलावून घेतलं आणि काय म्हणाले, हिरोजी हा जो डोंगर दिसतो या डोंगरावरती आपली स्वराज्याची दुसरी राजधानी स्थापन करायची. ठीक आहे, त्याची आपली आज्ञा. राजांनी मुळात एक अट घातली हिरोजी इंदुलकरांना. आता हिरोजी इंदुलकर म्हणजे कोण? त्यावेळी बांधकामातले इंजिनियर, ज्यांनी रायगड बांधला, ज्यांनी प्रतापगड बांधला, ज्यांनी कोकणातला सिंधुदुर्ग बांधला, त्यावेळेचे इंजिनियर. त्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की हिरोजी मी जेवढं सांगेन तेवढंच बांधकाम इथं करायचं, त्याच्या व्यतिरिक्त काही एक करायचं. ठीक आहे, तशी आपली आज्ञा. काय काय करायचं बघा. राजे काय म्हणले, गडाला तटबंदी, गडाला बुरुज, पाण्याच्या टाक्या, धान्य पुरवण्यात जागा, स्वराज्याचं अष्टप्रधान कार्यालय, राण्यांच्यासाठी राणीमहल, कडेलोटाचं पॉइंट, जगदीश्वराचं मंदिर, गडाची बाजारपेठ, याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही एवढं सांगितलं. ठीक आहे म्हटले, जशी आपली आज्ञा. आणि राजांनी काय केलं, जेवढ्या मोहरा आपल्या जवळ होत्या तेवढ्या हिरोजींच्या हातावर ठेवल्या आणि राजे पुन्हा राजगडला गेले. मग हिरोजींनी रात्रभर विचार केला. राजांनी राजधानीचं स्थान बांधायला सांगितलं, पण राजांनी मुळात बाली किल्ल्याचा उल्लेखच केला नाही. आता ज्या गडाला बाली किल्ला नाही तो गड कसला? तर ही गोष्ट जी होती ही हिरोजी इंदुलकरांच्या मनाला चटका लावून जाणार होती. हिरोजी इंदुलकरांच्या मनाला चटका लावून जाणार. हिरोजींनी ठरवलं काय नाही, मन मोठं आपण करायचं. काय ठरवलं? मन मोठं आपण करायचं.